नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण इयत्ता 7वीचं सामान्य विज्ञान MPSCच्या दृष्टीने अभ्यासत आहोत. तर 6वा आणि 7वा धडा हा फिजिक्सचा आहे, ज्यामध्ये भौतिक राशींचे मापन किंवा भौतिक राशी या दिलेल्या आहेत. यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट असतील ते मी या चॅप्टरमध्ये कव्हर करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आता अदिश राशी म्हणजे केवळ परिणामाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय. उदाहरणार्थ आपण सांगतो लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी राशी म्हणजे काय आहेत तर अदिश राशी आहेत. आणि सदिश राशी म्हणजे काय तर सदिश राशी म्हणजे परिणाम व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. जसं की विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस तर मुंबईच्या दिशेने 500 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेलं विमान, ह्या काय झाल्या तर सदिश राशी. आता आपण सदिश राशी आणि अदिश राशी शिकलो, मग आपल्याला वस्तुमान म्हणजे काय हे पाहायचे. तर वस्तुमान म्हणजे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप म्हणजे त्याला वस्तुमान म्हणता येते. वस्तुमान सुद्धा ही अदिश राश आहे, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्यानंतर वजन, जी वस्तू आपण ग्राम किलोग्रॅममध्ये मोजतो त्या वस्तूला वजन नसून वस्तुमान आहे. या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असं म्हणतात. म्हणजे वजन ही मात्र सदिश राशी आहे. यानंतर माहीत आहे का तुम्हाला 17मध्ये आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. त्याचबरोबर चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्हीकडेही ठिकाणी सारखंच असतं. त्याचबरोबर हे नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये MKS पद्धत व CGS पद्धत सांगितली आहे. MKS पद्धतीत या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोमीटरमध्ये व काळ सेकंदमध्ये मोजतात हे सांगितले. आणि CGS पद्धतीमध्ये मापन पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान ग्राममध्ये व काळ वेग सेकंदामध्ये. MKS व मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्यामुळे त्याचा उपयोग करून इतर राशींचे माप काढले जाते. आता माहीत आहे का 17मध्ये धरणामध्ये किती पाणी साठवलं आहे किंवा किती पाणी धरणातून सोडलेलं आहे किंवा सध्या धरणामध्ये किती पाणी शिल्लक आहे, या पद्धतीत बातम्यात आपल्याला पावसाळ्यात बातम्यामध्ये ऐकतो त्या पहिल्या तसेच वाचल्या आपण बातम्या आहेत. त्यामुळे 1 TMC म्हणजे किती पाणी तर 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे 1 अब्ज घन फूट पाणी होय. आणि 1 घनफूट पाणी हे 28.317 लिटर. आता हे सगळं लक्षात ठेवायचं. 1 TMC बरोबर 28316846592 लिटर म्हणजेच किती तर 28.317 अब्ज लिटर इतकं पाणी असतं. आता अंतर म्हणजे काय तर एखाद्या गतिमान वस्तूचे दिशेने विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही अदिश राशी आहे. विस्थापन एखाद्या गतिमान वस्तूचे आरंभापासून ठिकाणाच्या अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो, म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. आता अंतर व विस्थापन हे दोन्ही SI व MKS पद्धतीमध्ये एकक मीटरमध्ये मोजलं जातं. वेग म्हणजे
विशिष्ट दिशेने एका कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. वस्तूचा वेग आता आपल्याला ह्या सूत्रात सांगता येईल. वेग बरोबर विस्थापन भागिले विस्थापनाला लागलेला वेळ. त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. त्यातील धन व ऋण प्रभावाचे प्रमाण समान असते. ऋण प्रभाव काही कणाने कमी झाल्यास अणू धनभारित होतो. आणि माहीत आहे का सत्रामध्ये सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स व ग्रीक शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की पिवळ्या रंगाचा राळेचा दांडा लोकरी कापडाने घासला असता या दांड्यावर पिसे आकर्षित होतात. म्हणजेच अंबराला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. म्हणून अंबराच्या या आकर्षण गुणधर्माला थॉमस ब्राउनने 1646 साली इलेक्ट्रिसिटी हे नाव देण्यात आलं. यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, याच्यामध्ये प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋणभारित संख्या सारखी असते. वर्तमानाने निर्माण झालेल्या विद्युतभारात फक्त विद्युत प्रवाहित वस्तू जवळ असेपर्यंत टिकते. त्यानंतर जरा डोके चलवा किंवा असे होऊन गेले. या सत्रामध्ये त्यांनी सन 1752 मध्ये बेल्जियम फ्रँकलिनने आपला मुलगा विल्यम यांच्यासोबत पतंग उडण्याचा प्रयोग केला. हा पतंग रेशमी कपडा, देवदार झाडाचे लाकूड व धातूंनी तार वापरून तयार केला होता. धातूंची तार अशा पद्धतीने सोडली की तिचे एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूस व दुसरे टोक पतंगाच्या दोराशी जोडले. ज्या दिशेने पतंग उडताना त्या दिशेने आकाशात विजा चमकत होत्या. पतंगाची तार ढगात स्पर्श करताच विद्युत प्रवाह ढगातून पतंगात स्थलांतरित झाला. तेव्हा पतंगाची सैल दोरी ताठरली होती. या विद्युत प्रवाहाला दोरीतून जमिनीपर्यंत पोहोचायला व जमिनीला दोरीचा स्पर्श होताच ठिणगी पडली. वीज म्हणजेच विद्युत प्रवाहाचे रूप असं यातून स्पष्ट झालेलं होतं. त्याचबरोबर एक माहीत आहे का सत्र आणखीन आहे, ज्यामध्ये विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक क्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड वायू तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळला तर जमिनीवर येतो व जमिनीची सुपीकता वाढविणारे नत्र पुरवतो. विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते. हा ओझोन वायू सूर्यापासून होणाऱ्या हानिकारक अतिनील किरणापासून आपले संरक्षण करतो. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये 6 ऑगस्ट 2010 रोजी अशी ढगफुटी लडाखमधील लेह येथे झाली होती. 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये झालेली ढगफुटीची घटना ही सर्वांच्या लक्षात राहील अशी विलक्षण होती. त्या दिवशी 8 ते 10 तासांमध्ये सुमारे 950 मिलीलीटर म्हणजेच 37 इंच इतका पाऊस पडला होता आणि संपूर्ण मुंबई जलमय झाली होती. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. तारीख विचारली होती आणि एक वेळा तारीख देऊन कोणत्या ठिकाणी ढगफुटी झाली होती असं विचारण्यात आलं होतं. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.